मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. आज आपल्या भेटीला माननीय प्राध्यापक दीपक सुर्वे सर आलेले आहेत. तर मी डिअर पोलीसच्या वतीने सरांचं सहर्ष स्वागत करतो. सर, थँक्यू. ही छोटीशी एक भेट आहे आमच्याकडून डिअर पोलीस मार्फत आणि मला खरंच खूप कौतुकास वाटते की सरांनी एक पुस्तक लॉन्च केलेलं आहे 2 दिवसापूर्वी, 67,500. मी याच्यावर बारीक लक्ष देणार आहे की हे तुम्ही कशा प्रकारे मांडणी केलेली आहे, याच्यामध्ये प्रश्न चुकीचे आहेत का किंवा कशा स्वरूपाचे आहेत किंवा काय आहे हे सर मी 2 दिवस जरा अभ्यास करून याच्यावर रिव्ह्यूचा एक व्हिडिओ टाकून देईन. पण तरी मला तुमच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये तुम्ही असं काय दिलंय की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मुलांचा फायदा होणार आहे. या पुस्तकामध्ये 67,500 नाव का दिले तर 2004 ला पोलीस भरतीला सुरुवात झाली. बरोबर. 2004 ते 2026 पर्यंत 643 जिल्ह्यातल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आहे. हो. मग सगळ्या जिल्ह्यामधला हा भाग पहिला काय आहे तर इथं गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता 2004 ला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली. आधी जास्त ग्राउंड आणि इंटरव्ह्यू होता. बरोबर. 2004 ला जो पहिला पेपर झाला ना, त्यावेळी 2004 ते 8-9 पर्यंत जवळजवळ पेपर 60 मार्काचाच होता. बरोबर. त्या 60 मार्कामध्ये 18 ते 20 क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेचं असायचं. मग 2004 ला 18 क्वेश्चन आहेत, 2005 ला 15-16 क्वेश्चन आहेत, असं 2009-10 पर्यंत कमी प्रमाणात प्रश्न आहेत. बरोबर आहे. पण 2011 पासून पेपर झाला 100 मार्काचा. 2011 ते 2026 मध्ये आतापर्यंत 50 मार्काला गणित बुद्धिमत्ता झालं. बरोबर. सगळ्या 2011च्या 34 टेस्ट पेपर, 2013च्या 28, 14च्या 50, 2026च्या 92 टेस्ट पेपर पर्यंत सगळं गणित बुद्धिमत्ता येत आहे. बघताय सरांचं इतकं बारीक अभ्यास झालेला आहे की कोणत्या वर्षी किती पेपर होते ते सुद्धा आकडे सरांना माहित आहे. आणि त्या टेस्ट पेपर मध्ये समजा एखादा प्रश्न कॅन्सल झाला असेल 2016च्या, बरोबर, तर तो का कॅन्सल झालाय आणि त्याचं उत्तर काय आहे ते बरोबर उत्तर करून पण मी दिलंय मुलांना. वा वा. आणि 2026 ला 2024 ला पिंपरी चिंचवडला 5 प्रश्न रद्द झाले, ते सुद्धा करेक्शन करून दिले फायनल आन्सर की नुसार. हे झालं भाग 1चं. भाग 2 पण आपला असाच आहे आणि भाग 3 पण असाच आहे, मराठी व्याकरण. भाग 2 सामान्यांवर आहे. आता सामान्यांमधल्या मुलांना काय शंका येते की सर आमचं चालू घडामोडीचा प्रश्न जर जुना असेल तर अपडेट मिळणार का? तर आता हा 2013चा आपल्या पुस्तकातील प्रश्न आहे. 2013 मधील जी पुस्तकामध्ये मिस्टेक होती त्यावेळी ती मिस्टेक सुद्धा मी दुरुस्त केली आणि 2013 मधला जो चालू घडामोडीचा प्रश्न आहे, 5वी T20 चषक स्पर्धा कोणत्या देशात झाली, तर आता ऑगस्ट 2026 नुसार 10वा विश्वचषक T20चा कोणत्या देशात झाला इथपर्यंत अपडेट केलेलं काम आहे ह्या भाग 2 मध्ये. ओके. हे सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला 10 दिवसात येते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ह्याच्यामध्ये ज्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त केलेल्या आहेत. ज्या चालू घडामोडी जुन्या होत्या त्यांना तुम्ही 2026 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अपडेट, म्हणजे मुलांनी 2016चा पेपर सोडवला काय, 18चा सोडवला काय, 8चा सोडवला, त्यांना अपडेट मिळणार त्यांना. खूप छान सर, खूप छान. आणि सर मी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो या पुस्तकासाठी. जबरदस्त पुस्तक मला तरी आतापर्यंत वाटते, कारण आम्ही जेव्हा तयारी करत होतो तर सर मुलांचा विश्वासच बसन झालाय की 2004 पासून तुम्ही कसं कुठून आणलं. आम्ही स्वतः शोधात होतो की असं काहीतरी मिळावं आणि एक पुस्तक कदाचित मला एवढं 2004 तर नाही पण त्याच्यानंतरचं मिळालं, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक होत्या. म्हणजे सर कसं असतं माहितीये का, मुलांच्या दृष्टिकोनातून आम्हाला आहे ना अचूक प्रश्न आणि उत्तरे पाहिजे असतात. जर चुकले तर मग आम्ही मेरिटमध्ये फेल होतो. नाही, 100% होते. तर मग ह्याच्यामध्ये जर तुमची चुका नसतील तर मी गॅरंटी घेऊन सांगतो सर, हे तुफान रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि जिथे डिअर पोलीसचा फायदा ना सर, मी तिथे 100% काम करणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त मला एवढंच आहे की अभ्यासामध्ये मला चुका नसल्या पाहिजे. थँक्यू सर, तुम्ही एवढा लांब भेट दिलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू.